आपल्या SK ॲग्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये बनत आहे वाव मासळीची भाजी। त्याच्यात मी शेंगा आणि बटाटे घालणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे आलं लसूण मिरची कोथिंबीरचं हिरवं वाटण आहे, 1.5 चमचा घरगुती आगरी मसाला आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 1 टोमॅटो आणि थोडीशी चिंच। आपण टोप ठेवला आहे गॅसवर, आपला टोप तापला आहे। आपण त्यात तेल घालून घेऊया। लाली कानाला वाली माय दिसते फिल्म वाली माई। मी 2 पळी तेल टाकलं आहे। थोडा गॅस कमी करूया आणि हे वाटण टाकून घेऊया। हे वाटण थोडं आपण परतून घेऊया आणि ह्यात मसाले घालूया। हळद, थोडंसं परतूया। आपला गॅस कमी आहे, आता मसाले जळतील। आता ह्यात आपण मासळी घालून घेऊया। आपण थोडंसं वाटणाचं पाणी घालूया म्हणजे आपले मसाले जळणार नाही। आपण झाकण ठेवूया आणि वर थोडंसं पाणी ठेवूया। आपलं पाणी गरम झालंय ताटावरचं, आपण टाकूया नाहीतर आपले मसाले जळतील। आता आपण 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया, आपल्या भाजीला उकळी आली। आपण त्यात शेंगा घेतल्या होत्या त्या घालूया आणि हे बटाटे। आणि पुन्हा झाकून ठेवूया। आपण बघूया झाकण काढून। आपण भाजीत मीठ नव्हतं घातलं, आपण मीठ घालून घेऊया आणि पुन्हा झाकण ठेवूया। आपण झाकण काढून बघूया, आपल्या भाजीला चांगली उकळी आली आहे। आपण हे पाणी वरचं गरम झालेलं भाजीत टाकूया आणि हलवून घेऊया एकदा। आणि 10 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवूया आणि त्याच्यावर पाणी पण ठेवून देऊया म्हणजे आपले बटाटे आणि शेंगा शिजतील। आपण यात टोमॅटो घालून घेऊया आपली आणि झाकूया। आपण झाकण काढून बघूया, आपली भाजी, आपण शेंगा शिजल्यात का बघून। आपली शेंग शिजले आणि बटाटे पण आपलं शिजलं आहे। आपण यात आता चिंच घालूया। लाली कानाला वाली आणि 1-2 मिनिटं ठेवूया पुन्हा। माई दिसते फिल्म वाली। आपण बघूया आपली भाजी तयार आहे।
आपण आता गॅस बंद करूया. आपण ही आता काढून घेऊया भाजी. आपली ही वाव मासळीची भाजी तयार आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.